प्रभू परमेश्वराने मला दाखविले तो पहा, मला पक्व फळांची पाटी दिसली। तो म्हणाला, आमोसा, तुला काय दिसते? मी म्हणालो, पक्व फळांची पाटी। मग परमेश्वर मला म्हणाला, माझे लोक इस्रायल यांचा अंत समय आला आहे। यापुढे मी त्यांची गय करणार नाही। प्रभू परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मंदिरातील गीते आक्रंदनाची होतील, प्रेतांच्या राशी पडतील, सर्व ठिकाणी ती बाहेर फेकतील। गप्प रहा। जे तुम्ही दारिद्र्यास गिळण्यासाठी आपसरिता व देशातील दीनास नष्ट करण्यास पाहता, ते तुम्ही हे ऐका। तुम्ही म्हणता, चंद्रदर्शन कधी आटोपेल, म्हणजे आम्हास धान्य विकावयास सापडेल। शब्बात केव्हा संपेल, म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू। एफा लहान करू, शेकेल मोठा करू व खोट्या तागडीने फसवू, म्हणजे आम्ही रुपे देऊन दीनास विकत घेऊ, एक जोडा देऊन गरीबास विकत घेऊ व गव्हाचे भूस विकून टाकू। परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहिली आहे की मी त्यांची कोणतीही कर्मे खात्रीने कधीही विसरणार नाही। यामुळे भूमीचा थरकाप होणार नाही काय? तिजवर प्रत्येक रहिवासी शोक करणार नाही काय? तिला नील नदीप्रमाणे पूर्णपणे पूर येईल, मिसर देशाच्या नदीप्रमाणे ती खळबळेल व पुन्हा ती ओसरेल। प्रभू परमेश्वर म्हणतो, त्या समयी असे होईल की मी सूर्याचा दुपारी अस्त करीन, निरभ्र दिवशी पृथ्वीवर अंधार करीन। तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन। सर्वांच्या कंबरेस गोणताट गुंडाळीन, सर्वांची डोकी भादरून टाकीन। कोणी एकुलत्या एका पुत्राचा शोक करावा, त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करीन आणि त्याचा शेवट क्लेशमय करीन। प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन। तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल। ते ह्या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडत झडत जातील। ते परमेश्वराचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडे धावतील, तरी त्यास ते प्राप्त व्हावयाचे नाही। त्या समयी सुंदर तरुणी व तरुण तहानेने मूर्छित होतील। जे शोमरोन येथील मूर्तीची शपथ घेऊन म्हणतात की, हे दाना, तुझ्या देवाच्या जीविताची शपथ, बैरशेब्याच्या यात्रेची शपथ, ते पडतील, पुन्हा उठावयाचे नाहीत।